उन्हाळा म्हटलं की मुलांच्या सुट्ट्या, आंब्यांचा सीझन आणि या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे मँगोच्या म्हणजे आंब्याच्या वेगवेगळ्या डिशेस। तर या अगोदरही आपण आंब्यांचे विविध प्रकार बघितले आहे, खूप छान प्रतिसाद दिला। तर आज अशीच आपण एक एकदम मस्त सर्वांना खुश करणारी, सगळ्यांना आवडतील अशी रेसिपी बघणार आहोत, म्हणजे मँगो कप केक्स किंवा मँगो मफिन्स। अगदी कापसापेक्षाही सॉफ्ट होतात, अगदी मऊसूत जाळीदार हे मफिन्स बनतात, चवीला खूप अप्रतिम लागतात। तर अगदी सहज सोपी परफेक्ट रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे मफिन्स बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बाउल घेतला आहे, त्यामध्ये रूम टेम्परेचरचं 1/3 कप इतकं दूध घेतलं आहे आणि 1 टीस्पून इतकं विनेगर टाकलं आहे। विनेगर नसेल लिंबाचा रस टाकला तरीही चालेल। हे दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवू, म्हणजे हे दुधाचं आपल्याला दही बनेल। आणि तोपर्यंत इथे मी 2 आंब्याचे साल काढून फोडी करून घेतले आहे, मस्त बारीक चॉप करून घेतला आहे। अगदी रसरशीत असा आंबा आहे, हापूस आंबा किंवा केसर आंबा असा कुठलाही आंबा वापरा ज्याला दशा नसतील असा। तर इथे मी केसर वापरला आहे, त्यामुळे रंग खूप सुरेख येणार आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि यामध्ये त्याच कपने म्हणजे अर्धा कप इतकं साखर टाकून घेऊ आणि मस्त फाईन अशी प्युरी करून घेऊ। अगदी स्मूथ अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। आता आपली प्युरी तयार आहे आणि इथे तोपर्यंत दूध देखील आपलं तयार झालेलं आहे। यामध्ये ही प्युरी ॲड करून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त दुधाचं आपण विनेगर टाकल्यामुळे मस्त असं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे। हेच टेक्स्चर आपल्याला हवं आहे, त्यासाठी आपण विनेगर वापरलं होतं, लिंबाचा रस वापरला तरी चालेल। हे सगळं अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालं आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा म्हणजे 1/2 टीस्पून इतकं मँगो इमल्शन टाकणार आहोत। इथे इमल्शन वापरलं आहे, यामध्ये कलर आणि इसेन्स दोन्हीही असतात। जर तुमच्याकडे इसेन्स असेल, इमल्शन नसेल तर तुम्ही इसेन्स वापरलं तरी चालेल, पण रंग वेगळा टाकावा लागतो। तसाही आपला केसर आंबा होता, त्यामुळे रंग फार सुरेख येणार आहे। तर 1/2 टीस्पून इतकं इमल्शन वापरलं आहे, म्हणजे आपले कपकेक्स दिसायलाही खूप सुरेख दिसतील। आणि 1/4 कप म्हणजे पाव कप इतकं तेल टाकून घेतलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अनफ्लेवर्ड तेल घ्यायचं, म्हणजे त्याला खूप जास्त स्ट्रॉंग अशी टेस्ट नसावी, वास नसावा, म्हणजे आपले मफिन्सला कपकेक्सला मस्त आंब्याचा स्वाद येईल। आता हे तेल जे साईडला दिसत आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं। तेल पूर्ण ॲब्झॉर्ब झालं पाहिजे यामध्ये, म्हणजे छान टेक्स्चर येईल, अगदी सॉफ्ट असे आपले मफिन्स बनतील। आता यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊ। तर इथे 1/2 कप म्हणजे 1 and 1/4 कप इतका मैदा टाकून घेतला आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून इतकी मिल्क पावडर वापरली आहे। मिल्क पावडर टाकणं ऑप्शनल आहे, असे छोटे पाऊच मिळतात अमूलचे मिल्क पावडरचे, तेच वापरले तरी चालेल। आणि मिल्क पावडरने छान मिल्की असं टेक्स्चर येतं, नसेल टाकायची नाही टाकली काहीही हरकत नाही। आणि आता 1 and 1/4 टीस्पून म्हणजे 1/2 चमचा इतकी फ्रेश अशी बेकिंग पावडर वापरायची, खूप जुनी वापरायची नाही, म्हणजे कपकेक्स छान फुलले जातात। 1 चमचा टाकली होती, आता आणखीन पाव चमचा, अगदी 1 and 1/4 टीस्पून अगदी सपाट, अगदी बरोबर माप आहे। आणि इथे 1/2 टीस्पून इतका बेकिंग सोडा घेतला आहे। 1/2 टीस्पून हा अगदी सपाट न घेता अगदी किंचितसा खाली घ्यायचा, म्हणजे अगदी छान फुलतात आपले कपकेक्स। आता हे सर्व मिश्रण चाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। विस्करने मिक्स करा किंवा चमच्याच्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिक्स करा तरी चालेल। आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, गुठळ्या राहता कामा नये। केकला मस्त टेक्स्चर आलं पाहिजे। या बॅटरपासून तुम्ही कपकेक्सच नाही तर केक देखील बनवू शकता। हेच मिश्रण वापरून तुम्ही पातेल्यामध्ये हे मिश्रण टाकून याचा केक देखील बनवू शकता, खूप सुरेख होतो। तुमचा आंब्याचा गर जर घट्ट झाला तर तुम्ही 1-2 चमचे इतकं दूध यामध्ये ॲड करू शकता आणखी। आता इथे गरज वाटत नाही, तर परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आहे। हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता हे आपण व्यवस्थित क्लीन करून घेऊ। आपलं बॅटर तयार आहे। कपकेक्सचं बॅटर म्हणजे या मँगो कपकेक्सचं बॅटर आपल्या केकच्या बॅटरपेक्षा हलकंसं घट्टसर असतं, त्यामुळे थोडंसं दाटसर ठेवायचं, खूप दूध वगैरे काही ॲड करायची गरज नाही। आता इथे
आपण कपकेक मोल्डमध्ये न वापरता इथे आपण वाट्या वापरणार आहोत, म्हणजे सर्वांना हे कपकेक्स बनवता येते। तर ह्या वाट्या मी ग्रीस करून घेतल्या आहे। अशा छोट्या वाट्या सर्वांकडे असतात आणि माझ्याकडे हे कपकेक लायनर किंवा आपले द्रोण असतात प्रसादाचे, ते वापरले, यामध्ये ठेवले, म्हणजे अगदी विकतच्या सारखे आपले मफिन्स दिसतील त्यासाठी मी हे ठेवून घेतले आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही डायरेक्ट टाकलं तरी चालेल किंवा हे यूज अँड थ्रोचे कॉफीचे किंवा चहाचे जे कप्स असतात यामध्ये देखील तुम्ही हे सेट करू शकता। इथे तोपर्यंत मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती, म्हणजे प्रीहीट ओव्हन सारखं आपल्याला टेक्स्चर येईल त्यासाठी। तर यामध्ये स्टँड ठेवला आहे आणि 5 मिनिट ही गरम करून घेतले आहे। तर आता कढई देखील गरम झाली आहे, बॅटर देखील रेडी आहे। आता 1-1 चमचा इतकं बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आणि अगदी हाफच हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आहे। खूप जास्त भरल्यानंतर हे कपकेक्स ओव्हरफ्लो होतात आणि दिसायला ते छान दिसत नाही, त्यासाठी अर्ध्यापर्यंतच हे भरून घ्यायचे आहे। खूप जास्त मिश्रण यामध्ये टाकायचं नाही। तुम्ही हे द्रोणचा वापर न करता डायरेक्ट वाट्यांमध्ये टाकलं तरी देखील छान हे डिमोल्ड होतात, छान कपकेक्स निघून येतात आणि आकार देखील खूप सुरेख येतो। तर आता हे मिश्रण सर्व कपकेक्समध्ये टाकून झालं आहे आणि उरलेलं मिश्रण या मी जे पेपर मोल्ड्स घेतले ते यूज अँड थ्रोचे जे कप्स घेतले होते त्यामध्ये देखील टाकून घेतलं आहे आणि वरून गार्निशिंगसाठी चॉको चिप्स टाकले आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही टुटी फ्रुटी टाकू शकता, ड्रायफ्रूट्स टाकू शकता, आंब्याच्या फोडी टाकू शकता किंवा काहीही टाकलं नाही तरी देखील खूप सुरेख लागतात। तर इथे मी सर्व मोल्ड्समध्ये हे चॉको चिप्स टाकून घेतले आहे। आपली कढई देखील छान प्रीहीट झाली आहे। आता ही प्लेट आपण यामध्ये ठेवून घेऊ, झाकण ठेवू आणि 20 ते 25 मिनिट याला छान बेक करून घेऊ। तर मी टोटल 25 मिनिटांनंतर उघडून बघितलं तर वाव, काय सुरेख रंग आला आहे आणि काय सुरेख आपले हे कपकेक्स मफिन्स जे आहे ते फुलले आहे। टूथपिक टाकून चेक करून बघायचं, अगदी क्लीन निघत आहे, म्हणजे अगदी परफेक्टली हे बेक झालेले आहे। आता काढून घ्यायचे आणि या पद्धतीने कॉटनचा एखादा नॅपकिन टाकायचा, म्हणजे अगदी यातलं मॉइश्चर त्यामध्येच राहतं आणि छान सॉफ्ट असं टेक्स्चर येतं। यामध्ये जे बॅटर जास्त झालं आहे ते बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवण्यासाठी मी टाकलं आहे। ओव्हरफ्लो झालं आहे आणि या वाट्यांमध्ये आपण अगदी थोडंसं अर्ध्यापर्यंत टाकलं होतं तर अगदी छान शेप आला आहे, मस्त फुलले आहे। आता ट्रेमध्ये सर्व करून घेऊ। वाव, किती सुरेख दिसत आहे, अगदी परफेक्ट असे विकतच्या सारखे आपले हे मँगो मफिन्स तयार झाले आहे। चवीला खूप अप्रतिम लागतात, कधी बनवले नसतील तर एक वेळ नक्की बनवून बघा आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकता, अगदी सुपर सॉफ्ट असे झाले आहे आणि अगदी मस्त जाळीदार असं टेक्स्चर याला आलं आहे। चवीला खूप अप्रतिम झाले आहे, नक्की बनवून बघा। आणि आपल्या मँगोच्या रेसिपीज लिंक शेवटी दिलेली आहे, एका क्लिकवर सगळ्या मँगोच्या रेसिपीज तुम्हाला दिसतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला बिलकुलसुद्धा विसरू नका, कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा।